विदर्भाला अतिवृष्टीचा फटका बसलाय। अमरावती जिल्ह्यात शेती पिकांचं नुकसान झालंय। तब्बल 45 तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली। पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला या पाचही जिल्ह्यात मागील 2 दिवसात तब्बल 45 तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे। यामध्ये नदी नाल्यांना आलेल्या पुरात अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात 5 जण पुरात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे। तर भिंत अंगावर पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू बुलढाणा जिल्ह्यात झालाय। याशिवाय 120 वर लहान मोठ्या गुरांचा मृत्यू पुरामुळे ओढवलाय। अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे अमरावती जिल्ह्यात 72,000 हेक्टरवर सोयाबीन, तूर, कपाशी, संत्र्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। भेसळ विरोधी कारवाईचा परिणाम आता गुळ बाजारावर पाहायला मिळतोय। सांगलीमधली बातमी आहे। सांगलीत सेंद्रिय गुळाची निर्मिती आणि विक्री सुरू आहे। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भेसळ विरोधी कारवाईचा परिणाम आता गुळ बाजारावरही दिसू लागलाय। मुंढेंच्या रस्त्याने सांगलीत गुळाला आता नैसर्गिक रंग देत असल्यामुळे ग्राहकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। गुळाला आकर्षक रंग देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांवर निर्बंध आल्याने सांगली मार्केट यार्डात नैसर्गिक रंगहीन आणि रसायनमुक्त गुळाची आवक वाढली आहे। दर्जेदार असूनही फिकट रंगामुळे या गुळाला सुरुवातीला ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। मी गुळाचा व्यापारी आहे आणि आता सांगलीमध्ये जे गुळ येतं कर्नाटकातूनच माल येत आहे आणि तो अतिशय चांगल्या प्रतीचा बिगर कलर व्यवस्थित माल येत आहे। त्यामुळे आमच्या गुळाला पण थोडी मागणी वाढलेली आहे। फक्त यात एक बदल केला पाहिजे की कर्नाटकात जो लाल गुळ व्यापार व्हायला आहे तो तिथं पण बंधनं गव्हर्नमेंटनं केंद्र शासनानं टाकली पाहिजे त्या राज्यात सुद्धा, तर परत आणि सांगली पेठेत आवक होईल आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला मिळेल। कारण इथं सगळेच व्यापारी जर आले तर कॉम्पिटिशन लागेल आणि शेतकऱ्याला त्यामुळे दर जास्तीत जास्त मिळून जाईल। शासनाने मुंडे साहेबांनी जे ऑर्डर केल्यामुळे आम्ही चांगल्या पद्धतीचा गोळ विदाऊट कलर म्हणा किंवा नॉर्म्स मध्ये बसणारा करण्याचा प्रयत्न आम्ही शेतकऱ्याला सांगून केलेला आहे आणि तो यायला लागलाय। पण व्हायला कसं माहितीये का, आमच्याकडे तो गोळ यायला लागलाय पण कर्नाटकातनं, गुजरातला म्हणा किंवा कर्नाटकातनं डायरेक्ट तो माल चाललाय। त्यामुळे आमच्या मालाला जरा डिमांड कमी आले, गिराईक बी इथं कमी यायला लागले। तो लाल मालच तिकडे मागणी येते। त्यामुळं शासनाने जो नियम केलाय तो सगळ्यांनाच करायला पाहिजे। ऑल ओव्हर इंडिया केलं तरी आमचं काही हरकत नाही आहे। मगच ते नॉर्म्स त्यात बसणार आहेत, नाही चालणार आहेत, नाहीतर आमचे यार्ड चालणार नाही इथं, कारण हे गुळाला गिराईक कमी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।